एकूणच आयुष्यात मिळणाऱ्या दुसऱ्या संधीविषयीचा हा चित्रपट. जरी राहून गेलेल्या गोष्टी असतील, जरी उशीर झाल्यासारखा वाटत असेल, तरीसुद्धा थोडंसं आपण जोर लावला तर आपण त्या गोष्टी मिळवू शकतो. एक आशेचा आपल्याला किरण जेव्हा बघायचं असतं तेव्हा आपल्याला काही चांगली पुस्तकं मदत करतात, काही चांगली माणसं मदत करतात, काही चित्रपट मदत करतात. त्यातला हा सिनेमा. कधी पुस्तकातून भेटतात, कधी यूट्यूब व्हिडिओवर भेटतात, कधी आणखीन कुठल्या माध्यमातून भेटतात, पण इन्स्पायर करत असतात वेळोवेळी. गायडिंग फोर्स पण पाहिजे, पण निर्णय आपल्या हातात देणारा एक माणूस पाहिजे. तर त्यामुळे शिक्षकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. पहिल्या प्रेम प्रकरणांपासून ते ब्रेकअप्सपासून ते 10वीच्या रिझल्टपासून ते पुरुषोत्तम करंडक वगैरे विविध टप्पे आयुष्यातले अनुभवलेले आहेत आम्ही. म्हणजे हा माणूस पूर्णपणे समजू शकेल असं नाही आहे. अवघड माणूस आहे, मैत्री करायला अवघड माणूस आहे, समजून घ्यायला अवघड माणूस आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिग्दर्शनाचं जे काम करते, अभिनय करते आणि बाकीसुद्धा ती म्हणाली माझ्याविषयी, पण तिचंही खूप काय काय चालू असतं, सायकोलॉजीतलं तिचा अभ्यास चालू असतो वगैरे वगैरे. आत्ता थांबायचं नाहीचा एक प्रवास वेगळ्या अर्थानं सुरू होतोय आणि जिथे मनात जागा असणं महत्त्वाचं आहे का संसारासाठी जागा असणं महत्त्वाचं आहे असा प्रश्न घेऊन ज्याला उपस्थित राहता आणि एक तत्व, मूल्य आणि विचार व्यवस्थेला वेगळ्या अर्थानं दिशा देणारे दोघंही आपल्यासोबत आहेत. ओम आणि पर्ण, खूप खूप स्वागत आहे लेट्सअपमध्ये. थँक्यू. जगणं वेगळ्या अर्थाने मांडलं जातं आहे आणि जगण्याचा एक तुकडा कापून दिलेली तशा अर्थानं हे आहे. शिक्षण व्यवस्था आणि त्याच्यावरचा वेगळ्या अर्थानं एक्सरे आणि श्रमिक आणि त्यांना एक जगणं वेगळ्या अर्थानं शिकवणारा किंवा तशा अर्थानं त्यांना एका नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सक्षम करणारा असा शिक्षक म्हणून ते येतोस. आणि त्यातला केवळ लव्ह इंटरेस्ट नाही तर एक वेगळ्या पद्धतीचं जगणं शहरी जीवनाचं त्याचं चित्रणही दिसते. कशा अर्थानं या सगळ्याचं विवेचन किंवा व्यवच्छेदक लक्षण सांगा. नुसतं मला असं वाटतं की शिक्षक काहीतरी शिकवतोय त्याच्यात आणि हे खरं आहेच आहे, पण मला असं वाटतं की एकूणच आयुष्यात मिळणाऱ्या दुसऱ्या संधीविषयीचा हा चित्रपट. आणि कुणाच्याही आयुष्यात राहून गेलेल्या अनेक गोष्टी असतात आणि कालांतरानं परिस्थिती अशी येते, सगळ्या संसाराचा, जगाचा, व्यवस्थेचा, आपल्या गरजांचा मारा असा असतो की त्याच्यात राहून गेलेल्या गोष्टी या राहूनच जातात. तर हा सिनेमा काहीतरी असं सांगतो की जरी राहून गेलेल्या गोष्टी असतील, जरी उशीर झाल्यासारखा वाटत असेल, तरीसुद्धा थोडंसं आपण जोर लावला तर आपण त्या गोष्टी मिळवू शकतो आणि अगदी अभिमानाने मिरवण्याची आपल्याला संधी मिळू शकते. तर ती आशा तयार करणारा असा हा चित्रपट आहे आणि त्यात एका शिक्षकाची भूमिका आहे आणि पर्णच्या भूमिकेविषयी ती सांगेल. हाय अमित. हाय. थँक्यू. मला आज किती छान वाटतंय तुझ्याबरोबर. मी खूप वर्षांनी इंटरव्ह्यू करते आणि तू जेव्हा बोलतोस तेव्हा मला ते ऐकावंसं वाटतं. इतकं तू चांगलं त्याचं विश्लेषण करतोस. थँक्यू त्याबद्दल. आणि हे तू म्हणालास तसं आत्ता जेव्हा आपण जगतोय महाराष्ट्रात, अर्थात भारतात आणि स्पेशली मुंबई, ते जिथे फ्लॅट्सचे रेंट्स एवढे महाग आहेत, जिथे म्हणजे साधं चांगलं मिनिमम चांगलं जगण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करून आपल्याला पैसे जमावे लागतात, कष्ट करावं लागतं. आपलं एक स्थान निर्माण करण्यासाठी खरंच खूप स्वतःला पुश करावं लागतं आणि अनेक असे प्रसंग येतात जिथे आपलं मनोबल खचतं. असं वाटतं की आता पुढे काही मार्ग आपल्याला नाही आहे आणि अशा वेळेला कोणतरी लागतं जे आपल्याला एक थोडा धक्का देतं, थोडं पाठीवर हात ठेवतं आणि म्हणतं की सगळं नीट होईल किंवा या दिशेला जाऊन बघ, इथे काहीतरी नवीन मार्ग सापडेल. तर अशी ही गोष्ट आहे जिथे या सगळ्या कामगारांच्या आयुष्यात हे शिक्षक येतात जे परिस्थितीमुळे ज्यांना शिक्षण घेता आलेलं नाही आहे, त्यांना एक नवीन पद्धतीचं शिक्षण घेण्याची संधी या सरांमुळे मिळते आणि अत्यंत इन्स्पायरिंग अशी गोष्ट आहे. अनेक वेळेला जेव्हा आपल्याला लो वाटत असतं, काही म्हणजे खचलेलं वाटत असतं, मार्ग दिसत नसतो, तेव्हा एक आशेचा आपल्याला किरण जेव्हा बघायचं असतं तेव्हा आपल्याला काही चांगली पुस्तकं मदत करतात, काही चांगली माणसं मदत करतात, काही चित्रपट मदत करतात. त्यातला हा सिनेमा आहे आणि सगळी ही वेगवेगळी इन्स्पायरिंग पात्र तुम्हाला या सिनेमात बघायला मिळतील.
कारण शिक्षक हा खऱ्या अर्थानं पेशा आहे. आपण नोकरी व्यवसाय असं म्हणतो, पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन घरी तशा अर्थाचं वातावरण आहे आणि तुला संथा त्या पद्धतीची मिळालेली आहे. अशा वेळेला शिक्षकाचं असणारं नातं इथे पोर्ट्रे करत असताना कशा अर्थानं तू त्या सगळ्याकडे पाहतोस? एकतर शिक्षक हा फार महत्त्वाची ही खूप व्यक्ती असते आयुष्यात. चांगला शिक्षक मिळाला तर अनेकांचं आयुष्य मार्गी लागू शकतं. त्याच्यामुळे तो पेशा, व्यवसाय, ती भूमिका फार महत्त्वाची असते. तर या सिनेमामधला जो शिक्षक आहे तो पॅशनेट आहे खूप आणि त्याला खरोखर झपाटून जाऊन काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी इतकं झोकून दिलेलं आहे स्वतःला. आणि त्या प्रवासामध्ये पर्णनी जे पात्र साकारलं आहे सीमा नावाचं, तर त्याची व्यवहाराची बाजू अधोरेखित करणारी, त्याचं भान आणून देणारी आणि तरीसुद्धा स्वतःचं काहीतरी स्वत्व जपणारी, काम करणारी आणि दुसऱ्याच्या यशामध्ये सुद्धा सहभागी होणारी अशी तिची भूमिका आहे. तर असं हे जोडपं आहे जे पॅशनेटली काहीतरी असं काम करू पाहतं आहे, ज्याच्यात अशी एक संधी उपलब्ध करून दिली जाते जी कदाचित काळाच्या मारामुळे म्हणजे ओव्हरऑल जगण्याच्या धामधुमीत जी सुटून गेली आहे लोकांकडून. निश्चित पहिलं ज्याला टीझर आला त्यावेळेला दिसणं आणि आत्ताचं जे पोस्टर आहे त्याच्यात सगळ्यांनी तुला खांद्यावर घेणं, ह्या सगळ्यातला एक वेगळा अर्थाने कनेक्ट आहे किंवा त्या सगळ्या गोष्टीला लढत जरी ते असली सीमेवर तरी त्यामागची अंतप्रेरणा किंवा अंतस्थ हेतू हा किंवा तो इग्नाईट करणारा फॅक्टर, संप्रेरक म्हणून तू फार महत्त्वाचं वाटतोस. जगण्यात अशी माणसं फार अभावाने असतात किंवा बोटावर मोजण्याजोगी असतात. अशा अर्थानं तू कोणाच्या आयुष्यातलं तसा एक फॅक्टर तू झालायस का? किंवा तशा अर्थानं तुला असं वाटतंय का की हा माझ्यासाठी म्हणून तशा अर्थानं त्या वादळात ज्यावेळेला जहाज आहे त्यावेळेचं दीपगृह म्हणून माझ्यासाठी आहे? अशी खूप माणसं असतात आणि त्यांचा आपल्याला खरंच आधार होतो. ती माणसं आपल्या ओळखीचीच असतील, आपल्या परिचयातलीच असतील असं गरजेचं नाही. अनेक लोक आपल्याला कधी पुस्तकातून भेटतात, कधी यूट्यूब व्हिडिओवर भेटतात, कधी आणखीन कुठल्या माध्यमातून भेटतात, पण इन्स्पायर करत असतात वेळोवेळी. आणि खूप चांगलं काम करणारी माणसं जगात असतात जी अनेक अडचणींवर मात करून पुढे येत असतात. ती त्या वेळेला आपल्याला प्रेरणा देतात आणि त्या वेळेला आपल्या आयुष्यातला तू जसं म्हणालास गायडिंग फोर्स तसं होतात. मी स्वतः कोणाच्या झालो आहे का तर मला नाही वाटत अजून तेवढं काही मी केलं नाही की कोणाच्या तरी आयुष्यात असं स्थान मिळवावं, पण माझं काम मी करायचा प्रयत्न करीन. त्याच्यातनं असं काही झालं तर खूप छान गोष्ट आहे. निश्चितपणे वेगळ्या एका नाट्यप्रवाह चळवळीपासून या सगळ्या गोष्टी तू बघत आली आहेस. बाबांचा प्रवास तुझ्या वेगळ्या अर्थानं पाहिलायस. हे सगळं फार तू जवळून पाहतेस. तर एक शिक्षक तशा अर्थानं म्हणजे रूढार्थाने नसलं तरी अख्खी चळवळ उभी करणं आणि त्या सगळ्या गोष्टी कशा अर्थाने ह्याला तू स्वतःला रिलेट करतेस किंवा एक इग्नाईट करणं, असं अतुलदादाने इतक्या जणांना तशा अर्थानं प्रेरणास्थान म्हणून राहिलेले ह्या सगळ्याशी कशा अर्थानं रिलेट करतेस किंवा ओव्हरऑल तो माहोल आणि तू? आत्ता आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या शिकत असतो ना, तर त्या कधी फोनवरनं शिकत असतो, कधी म्हणजे इतक्या आपल्याला मी आता सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी आहेत जिथे आपल्याला नवनवीन गोष्टी शिकता येतात. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष कुठल्या तरी जेव्हा आपण संगीत प्रत्यक्ष शिकत असतो, जेव्हा आपण त्या गुरुसमोर बसलेलो असतो किंवा खेळ एखादा शिकत असतो, तेव्हा आपल्याला कुठला तरी कोच शिकवत असतो किंवा जेव्हा नाटक करत असतो तेव्हा दिग्दर्शक खरा एक माणूस आपल्यासमोर असतो आणि ती माणसं आपल्याला खूप काय देत असतात आणि ती जिवंत माणसं आपल्या सोबत असणं ह्यांनी आपल्याला खूप काहीतरी शिकायला मिळत असतं. रसरसले पण आहे आणि एस्पेशली आता कोविडच्या काळानंतर आपल्याला माणसांबरोबर असण्याची, एकमेकांना प्रेरणा देण्याची, एकमेकांसोबत असण्याची आत्ता खूप गरज सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे एकदा मैत्री झाली की ती आता असं वाटतं की ती तुटू नये किंवा एखाद्या प्रेमांनी आपण कुणाबरोबर वागत असलो किंवा मैत्रीच्या भावनेने वागत असलो तर ते सगळं तसंच राहावं असं आत्ता कोविडनंतरचा एस्पेशली काळ आहे. आणि मी आता ओम म्हणला तसं शिक्षक नावाची गोष्ट इतकी महत्त्वाची आहे आणि आता ती दिवसेंदिवस महत्त्वाची होत जाणार आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की मला आत्ता जगताना अडचणी येत आहेत पण कोणतरी पाहिजे सांगणारं की तू हा मार्ग, या मार्गावर जाऊन बघ किंवा असा विचार कर, असा विचार करू नकोस आणि तू
तुझा निर्णय घे, म्हणजे गायडिंग फोर्स पण पाहिजे पण निर्णय आपल्या हातात देणारा एक माणूस पाहिजे. तर त्यामुळे शिक्षकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तू म्हटलास तसं बाबा आत्ता अशा वयातसुद्धा आहे की जिथे त्याच्या आशण्यानी अनेक कलाकारांना आधार वाटतो. तो खूप चांगल्या पद्धतीने आत्ता कलाकारांना, नुसतं पुण्या मुंबईतल्या नाही, गावोगावच्या विविध ठिकाणच्या कलाकारांना सो सगळ्यांना तो जोडून घ्यायचा प्रयत्न करतो कलेच्या मार्फत असेल, पण माणसांना धरून ठेवणं आत्ताच्या काळात. आणि असं वेगवेगळं तू तुझा विचार कर, तू तुझा विचार कर, असा आत्ताचा काळ नाही आहे, एकमेकांना धरून ठेवण्याचाच काळ आहे. सो तो ते खूप चांगल्या पद्धतीने करतोय. निश्चित एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी उपस्थित केला आणि तो आहे की आयुष्यातली दुसरी संधी. तशा अर्थानं स्वतः कधीतरी एका संधीचं सोनं करता आलं नाही, पण पहिली लढाई ज्या वेळेला आपण हरतो त्या दुसऱ्या लढाईसाठी ती जिंकण्याची तयारी सुरू झालेली असते असं म्हणतात. तर ह्या दुसऱ्या संधीबद्दल नेमकं तुम्ही सांगावं असं मला वाटतं. असा आयुष्यातल्या अनुभवापेक्षा मला असं वाटतं की आता पूर्ण पण नाटक करत असते किंवा मी सुद्धा आधी केलं, आत्ता कुठलं नाटक नाही चालू, सुखांचे प्रयोग चालू आहेत फक्त. पण मला असं वाटतं की म्हणजे नाटक करणाऱ्या आम्हा लोकांना नाटकाचा प्रयोग ही खूप चांगली ॲनॉलॉजी आहे त्याच्यासाठी, संधी. कारण प्रत्येक प्रयोग हा काही मनासारखा होत नाही आणि ते इतके म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयोग होत असल्यामुळे प्रत्येक प्रयोगाची तुलना आधीच्या नंतरच्या प्रयोगाशी होतच असते. त्याच्यामुळे कधी असं वाटलं की आपल्या मनासारखा प्रयोग नाही झाला किंवा आपल्याला नाही जमलं, तर प्रत्येक नवीन प्रयोग ही दुसरी संधी असते आणि त्याचा प्रत्यय वारंवार येतो. ती जर दुसरी संधी घेतली तितक्या मोकळेपणानं, आपण तितक्या विश्वासानं, तितक्या ताकदीनं, तर त्या संधीचं सोनं केल्यासारखं होतं. आणि कधी ती सुटली आपल्या आळशीपणामुळं तर मग त्याचं वाईट वाटतं. या सगळ्यातलं व्रात्य स्टुडंट कोण होतं तुझं? आपलं सिद्धू साहेब होते सगळ्यात व्रात्य. कारण ते त्याचं म्हणजे खरंच त्याची एनर्जी खूप भारी आहे आणि तो व्रात्यपणा आहे पण तो सिनेमामध्ये खूप उपयुक्त आहे. म्हणजे त्याचं पात्र जे आहे त्याला साजेसा असा तो व्रात्यपणा आहे, जो त्याला एक वेगळी छटा देतो त्या संपूर्ण वर्गाच्या माहोलला. तर असं ते सिद्धूचं पात्र आहे. आणखीन आमचा प्रवीण डाळिंबकर नावाचा मित्र आहे, त्याचं पण फार मजेशीर पात्र आहे. खूप गमती जमती त्याच्यात होतात आणि त्या अशा आपसूक होणाऱ्या गमती जमती आहेत. म्हणजे त्या काय अशा ओढून ताणून केलेल्या अशा गमती जमती नाही आहेत, म्हणजे क्रिएट करायचं म्हणून केलेलं ह्युमर नाही आहे. तर खरोखरच त्या प्रसंग जर असा घडला असता, असं आपण कल्पना जर केली, तर त्याच्यात आपसूक ज्या गोष्टी तयार होतील, त्याच्यातून आपसूक जे हसू येईल अशा पद्धतीचे त्याच्यात अगदी खरे वाटणारे असे प्रसंग लिहिले गेले. तुमच्या दोघांची केमिस्ट्री म्हणजे रंगभूमी किंवा त्या सगळ्याचं एक वेगळं नातं, पुणं वगैरे असं सगळं असेल, त्याबद्दल तुम्ही बोलावं असं मला वाटतं. मी ॲक्च्युली खूप लहानपणापासूनचे मित्र आहोत. म्हणजे पहिलीत दुसरीत असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावर काय काय चालू आहे, पहिल्या प्रेम प्रकरणांपासून ते ब्रेकअप्सपासून ते 10वीच्या रिझल्टपासून ते पुरुषोत्तम करंडक वगैरे विविध टप्पे आयुष्यातले अनुभवलेले आहेत आम्ही. पण मला एक असं कौतुक करायचं, आता तो शेजारीच आहे आणि कधी कधी जेव्हा माणूस शेजारी असतो तेव्हा त्याचं कौतुक करणं आपल्याला खूप अवघड पण जात असतं. पण ते मला हे नक्की सांगायला आवडेल की कायम मला ओमचं एक एक जेव्हा त्याला लहान वयात नॅशनल अवॉर्ड जेव्हा मिळालं होतं किंवा तो जेव्हा कवितांविषयी त्याला प्रेम वाटायला लागलं, जेव्हा त्यांनी सुखन हा कार्यक्रम तयार कसा झाला, गालिबविषयी त्याला प्रेम वाटायला लागलं, किंवा तो मध्ये फिलॉसॉफीमध्ये MA करत होता, किंवा विविध त्याच्या गोष्टी अत्यंत अतरंगी गोष्टी आहेत. म्हणजे हा माणूस पूर्णपणे समजू शकेल असं नाही आहे. अवघड माणूस आहे, मैत्री करायला अवघड माणूस आहे, समजून घ्यायला अवघड माणूस आहे, पण त्याला विविध गोष्टींची आस आहे, वेगवेगळ्या गोष्टी करून बघायला त्याला खूप आवडतात. हां, आणि ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आता आम्ही अभिनय करतो तर फक्त अभिनयच करतोय असं नाही, या बाकीच्या गोष्टी समजून घेण्यात जर आपल्याला आयुष्यात जर रस असेल तर ते अभिनयात सुद्धा रिफ्लेक्ट होतं आणि त्यामुळे त्याचा अभिनय खूप सहज आहे की त्याला इतक्या गोष्टी विविध माहिती आहे, त्याच्यात त्याला खरंच रस आहे. मध्ये तो मधमाशांबद्दल अभ्यास करत होता. तर हे कोणाला माहिती नाही आहे. किंवा मी सांगत होते की नेट परीक्षा त्यांनी पास केली, जी किती अवघड असे, तो अभ्यासात लहानपणी हुशार होता. तर म्हणजे त्याच्या या सगळ्या जो वेगवेगळ्या गोष्टींमधला रस आहे, आयुष्याबद्दलची जी आसक्ती आहे, ती मला खूप महत्त्वाची वाटते. आणि ॲक्टर आपण चांगले आहोत नाही हा वेगळा मुद्दा आहे, तो आहेच आहे. म्हणजे तो इतका चांगला ॲक्टर आहे की मी त्याच्याबद्दल काही बोलायची गरज नाही आहे. पण मला या बाकीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात, ज्या अभिनय नावाच्या गोष्टी
गोष्टीला सपोर्ट. आणि साकल्याने तो माणूस समजून घ्यायला फार महत्त्वाचं. म्हणजे ओमचा खूप त्रास पण होत असतो, तो खूप कुरकुर करत असतो, कधीतरी वेड्यासारखा वागत असतो, हे सगळं आहे, पण ते ठीक आहे. म्हणजे तो इतका चांगला अभिनेता आहे की हे सगळं माफ आहे त्याला. पर्णबद्दल किंवा तुमच्या केवी आता त्याची परतफेड करायला पाहिजे एवढं. नाही तशा अर्थानं नाही, पण तुझं जे काही मनमोकळं हे एकतर एक्सरेटिक विजय हे आहेच आहे की आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. आणि जसं तिने माझ्याविषयी सांगितलं, आता परतफेड म्हणून नाही की खरंच आहे म्हणून, की तिचं पण वेगवेगळ्या ह्याच्यात काम चालू असतं आणि ती असं बोलताना जाणवत नाही, ती आपल्याशी खूप भाबडेपणाने बोलते, पण तिची समज खूप चांगली आहे. सघन आहे. हां, तिने नाटक जे बसवलं होतं आत्ता, त्यांचं काशी यात्रे नावाचं फिरोदियाला नाटक होतं. आत्ता तिचं एक नाटक समथिंग लाईक ट्रुथ नावाचं आहे, दोन्ही मी पाहिली आहेत म्हणून त्याच्याविषयी बोलतो. खूपच म्हणजे त्याच्या मागे खूप खोल विचार झालेला आहे, त्याच्यावर खूप वेळ दिलेला आहे असं जाणवतं. आणि तिचं म्हणजे आम्हाला एका नाटकात सुद्धा काम करायची संधी मिळाली, आषाढातील एक दिवस नावाचा. तर तेव्हासुद्धा इतकी मेहनती आहे, कारण ते 3 अंकी नाटक होतं रे म्हणजे. आणि आत्ताच्या काळात 3 अंकी नाटक, आणि ते सुद्धा आषाढातील एक दिवस, मोहन राकेश सरांचं नाटक, म्हणजे गंभीर विषय होता तो. आणि तिचं त्याच्यात प्रमुख पात्र होतं. तर ते म्हणजे इतकं मग नुसतं कौशल्याचं नाही, मेहनतीचं पण काम होतं. कौशल्य तर पणाला लागत होतंच. आम्ही सुद्धा तेव्हा उमेदवारीचाच, म्हणजे अजूनही उमेदवारीचाच काळ आहे, पण तेव्हा अधिक उमेदवारीचा काळ होता. त्याच्यामुळे आणखीन आम्हाला जास्त ताकद लागत होती त्या सगळ्यासाठी. आणि प्रयोगसुद्धा त्याचे खूप व्हायचे, म्हणजे काही वेळा तर दिवसाला 3 झालेत ना मॅक्सिमम, 2 का 3 प्रयोग, 2 प्रयोग तर झालेले आहेत. इंदोरला 2 दिवसात सानंदी 5 प्रयोग असतात. हे जरा गंभीर विषय आहे ना. आणि ती म्हणजे सतत त्याच्यात संवाद, म्हणजे भयानक, ते मोठ्याच्या मोठं सगळं होतं. पल्लेदार आणि ज्योती मावशीने जे ट्रान्सलेशन केलं होतं, खूप मोठं नाटक होतं आणि परिणामकारक असायचं. म्हणजे अगदी जुन्या काळातलं जरी ते असलं तरी ते खूप छान त्याचा परिणाम व्हायचा. आणि त्यात तिचं प्रमुख पात्र होतं. खूप मेहनतीने आलोक आणि ती करायचे ते दोघं. तर खूप त्याचं मला कौतुक वाटायचं तेव्हाही. आत्ताही ती जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दिग्दर्शनाचं जे काम करते, अभिनय करते, आणि बाकीसुद्धा ती म्हणाली माझ्याविषयी, पण तिचंही खूप काय चालू असतं, सायकोलॉजीतलं तिचा अभ्यास चालू असतो वगैरे वगैरे. तर हे सगळं आहे. आणि त्या सगळ्याचा आणि ती मैत्री असल्याचा फायदा खूप कामामध्ये होत असतो. या सगळ्याच्या पलीकडे आम्हाला सिनेमात काम करायला खूप मजा आली, कारण काहीतरी ओळखत असतो आपण एकमेकांना. तर आम्ही खूप वर्षांनी काम केलं. मला असं वाटतं की आम्ही ते गालिब नावाच्या नाटकात काम करायचो, पण त्याला सुद्धा आता बरीच वर्ष झाली. त्यामुळे नव्याने अभिनेता म्हणून, आणि याच्या आधी मला वाटतं सिनेमात आपण एक कप चहा मध्येच केलं असेल, म्हणजे खूप वर्ष झाली. 2008ला शूट झाला होता तो, आला खूप नंतर, 10ला भाऊ बहीण होतो, 10-11च्या दरम्यान आला. 10-11च्या. इतकं दिलखुलासपणे आणि आपलेपणाने बोललात, त्याबद्दल खूप मनपूर्वक आभार. आणि विश यू लव्ह लक अँड सक्सेस. आणि आत्ता थांबायचं नाही, हा टप्पा तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरा. थँक्यू सो मच. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.